नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी 17,000 रुपयाची मदत जाहीर करून 3 महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. पण आजही परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकरी विम्याच्या पैशाची वाट पाहत आहेत. नेमकं काय आहे सत्य? चला सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील तब्बल 7,19,340 खातेदार शेतकऱ्यांना आजपर्यंत 1 रुपयाची पीक विमा रक्कम मिळालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील सुमारे 3,50,000 शेतकरी जवळपास 595 कोटी रुपयाच्या मदतीची प्रतीक्षा करत आहेत. तर नुकसान कसं झालं ते बघू. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा काढला होता. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील 4,21,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तर अनेक भागात शेतकऱ्याचे पीक पूर्णपणे हाती गेले. तर शासनाची मदत काय मिळाली ते बघू. आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने हेक्टरी 8,500 रुपये तात्पुरती मदत आणि रब्बी हंगामासाठी 10,000 रुपये बियाणे मदत देऊन वाटप केले. पण शेतकऱ्याचा खरा आधार असलेली हेक्टरी 17,000 रुपयाची पीक विमा रक्कम आजही मिळालेली नाही. तर तालुक्यानिहाय आकडे यामध्ये परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुका सर्वाधिक विमाधारक आहे. यामध्ये 1,24,433 शेतकरी आहेत आणि 88,400 हेक्टर जमिनीचं क्षेत्र आहे. तर इतर तालुके बघू. परभणी 1,05,332 शेतकरी आहेत. गंगाखेडमध्ये 27,525 शेतकरी आहेत. मानवत येथे 48,323 शेतकरी आहेत. पालम येथे 47,182 शेतकरी आहेत. पाथरी येथे 59,951 शेतकरी आहेत. पूर्णा येथे 79,250 शेतकरी आहेत. सेलू येथे 89,871 शेतकरी आहेत. सोनपेठमध्ये 51,211 शेतकरी आहेत. तर निवडणुका आणि शेतकऱ्याचा विसर यामध्ये सध्या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकाचा गदारोळ सुरू झाला आहे. पण या गदारोळात शेतकऱ्याचा प्रश्न कुठे हरवला आहे का? कापणी प्रयोग पूर्ण होऊनही विमा रक्कम खात्यात का जमा होत नाही, हा सवाल आज प्रत्येक शेतकरी विचारतोय. तर यासाठी जबाबदार कोण आहे ते बघू. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जर मदत वेळेत मिळत नसेल तर दोष प्रशासनाचा की शासनाचा? आज शेतकरी कर्ज, खत, बियाणे, पुढील हंगामाचे नियोजन या सगळ्यात अडकलेले आहे. तर शासनाने तातडीने पीक विमा रक्कम अदा करावी, शेतकऱ्याचा संयम संपण्याआधी निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. तर मित्रांनो, तुमच्या भागात पीक विमा मिळाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.